नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जिओ फ्यूल स्टेशनच्या आगाज पेट्रोलियम या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपल्या सेल्स बिल्डिंगची, पेट्रोलच्या सेल्स बिल्डिंगची कॉलम वगैरे झाले होते, सगळं रेडी. आता या व्हिडिओमध्ये बघू आपण आपल्या पेट्रोल पंपच्या साईडची आता सध्याची कंडिशन काय आहे. आणि मागच्या काही दिवसापासून आपण व्हिडिओ बनवले नाही. याचं कारण असं आहे की माझं लग्न होतं, त्यामुळे आपण एक 8-10 दिवसापासून 10 ते 15 दिवसापर्यंत आपल्याला व्हिडिओचा गॅप पडलेला आहे. तरी आपण या व्हिडिओमध्ये या 10 ते 15 दिवसामध्ये जे काही काम झालेलं आहे ते पूर्ण कवर करून घेऊ. तर बघूया मित्रांनो आता काय काय काम झालेलं आहे. हे बघा, IMASचे पूर्ण पेडस्टल भरून नट बोल्ट फिटिंग झालेले आहे. यावरती डायरेक्ट IMAST येईल. नट बोल्ट फिटिंग झालेले आहे. टोटमचं पण पूर्ण पेडस्टल रेडी होऊन नट बोल्ट फिटिंग झालेले आहे. नट बोल्ट कॅनोपी एरियाचे पूर्ण कॉलम चारी कॉलम भरून नट बोल्ट सेट केलेले. यानंतर नट बोल्ट हे 2 तारखेला सेट करण्यात आले. म्हणजे इथून पुढे 20 दिवसांनी 2 तारीख म्हणजे 20 दिवसांनी छत येईल त्यावरचं आणि छत लावलं जाईल. कारण छतचं वजन 17 टन असल्यामुळे याला 20 दिवस तरी ठेवावं लागतं. आणि हे 3 पाईप आहे, एक इलेक्ट्रिकल लाईनसाठी, एक सोलारसाठी. 3 पाईप वायरिंगसाठी काढलेले बाहेर त्याच्यामध्ये. आणि हा जो मोठा पाईप आहे 180 mm तो वॉटरसाठी, जे छतावरती पाणी पडणार ते खाली येण्यासाठी आहे. टाक्यांची काय कंडिशन आहे, आपण टाक्यांचं काम चालू केलेलं होतं. बघूया टाक्यांची सध्याची काय कंडिशन आहे ते पण बघूया आपल्या प्लॉटवरती. हे बघा मित्रांनो, जिओ टेक्सटाईल कटिंग करून यावरती अथरवलेलं आहे, टाकलेलं आहे. आता यावरती टाक्यांचा गड्डा आहे, यावरती जिओ टेक्सटाईल अथरवलेलं आहे. आता यावरती 4 बीम येतील, 2 30 KLच्या टँकसाठी आणि 2 54 KLच्या टँकसाठी. आणि त्या बीमवरती त्या बीमवरती टाक्या ठेवून, दोन्ही टाक्या ठेवून त्याला बेल्टनी बांधल्या जाईल. हुका करून बेल्टनी बांधून ही 20 mm क्रशंट आहे. ही 20 mm क्रशंट त्याच्यावरती पूर्ण फिल केली जाईल. आणि परत हे जे जिओ टेक्सटाईल आहे त्याला कवर केलं जाईल जिओ टेक्सटाईलने. तर आपण आता सेल्स बिल्डिंगची काय कंडिशन आहे ते बघूया. हां, आणि हे CCTV कॅमेरे बी बसवण्यात आलेले आहे. CCTV कॅमेरे पण बसवलेले, सारे पूर्ण प्लॉटवरती CCTV बसवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, जसं की आपण बघूया, प्लीन बीम रेडी झालेलं आहे. प्लीन बीम झालेले आहे आपल्या सेल्स बिल्डिंगचे. प्लीन बीम ड्रेनेज लाईन, ही इलेक्ट्रिकल केबलसाठी ड्रेनेज लाईन आहे. यातून इलेक्ट्रिकल सर्व ह्या ड्रेनमध्ये असणार आहे. वॉल कंपाऊंड वुडनर रेडी आहे. CCTV एरिया. हे आमच्या मिसेस पाणी मारत आहे प्लीन बीमवरती, ड्रेनेज लाईनवरती. आणि पूर्ण भराई पण केलेली आहे सध्या.
बघा मित्रांनो, क्लीन बीम रेडी. हा आपल्या प्लॉटचा पूर्ण रिव्ह्यू. तो समोर समोर 2 कॅमेरे बसवलेले, त्या टाक्यापाशी पण 2 कॅमेरे, इथे 2 कॅमेरे, समोर 2 कॅमेरे. सर्व आगास पेट्रोलियम ह्या CCTV कॅमेऱ्याच्या निरागणीखाली आहे सध्या तरी. ही 2000 लिटरची स्टोरेज टँक आपण अवेलेबल केलेली आहे. आता इथून पुढे पाण्याचं स्टोरेज जास्त लागेल, त्यासाठी आपण 2000 KL ची टँक अवेलेबल केली आहे.